मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. रोजगाराच्या शोधात देशभरातून लोक इथे येतात. गेल्या काही दशकात उत्तर भारतीयांची संख्या इथे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधील नागरिकांचा निवास सध्या इथे वाढलाय. पण आता मुंबईत लवकरच बिहारमधील लोकांसाठी एक भव्य इमारत उभारली जाणार आहे. नाव आहे बिहार भवन आणि यावरून सुरू झालंय जोरदार राजकारण. 13 जानेवारी रोजी नितीश कुमार सरकारने मुंबईत बिहार भवन उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी 314 कोटी 20 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला. हे भवन एलिफंटा इस्टेट परिसरात मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर उभारलं जाणार आहे. बिहार सरकारनं 60 वर्षाच्या लीजवर 2952 स्क्वेअर फूट मीटर जागा घेतली असून यासाठी 160 कोटी रुपये भरले आहेत. प्रस्तावित बिहार भवन अत्यंत आधुनिक असेल. बेसमेंटसह 30 मजले, उंची साधारण 69 मीटर असणार आहे, तर 178 खोल्या असणार आहेत. 72 सीट कॉन्फरन्स हॉल असणार आहेत, तर कॅफेटेरिया, मीटिंग रूम आणि सरकारी विभागासाठीही कार्यालये असणार आहेत. याशिवाय सेन्सर बेल्ट, ट्रिपल आणि डबल डेकर पार्किंग सिस्टम, ज्यात एकाच वेळी 233 वाहनं उभं राहू शकतात. या भवनाचा मुख्य उद्देश मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मदत करणे हा आहे. बिहारमधून कॅन्सर उपचारासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने रुग्ण मुंबईत येतात, विशेषतः टाटा मेमोरियल रुग्णालयात. यासाठी 240 बेडचं हॉस्टेल, मेडिकल रूम आणि आरोग्य सुविधा, याशिवाय विविध परीक्षांसाठी मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वस्त निवास उपलब्ध करून देणं हा त्यांचा उद्देश आहे, असं सध्या सांगितलं जात आहे. पण मुंबईत बिहार भवन उभारण्याची घोषणा होताच विरोधही सुरू झालाय. मनसेचे मुंबईतील नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी काहीही झालं तरी आम्ही हे बिहार भवन मुंबईत बनवू देणार नाही असं सांगितलंय. मनसेनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत मराठी माणसाचे प्रश्न प्राधान्याचे आहेत. तुमचे प्रश्न तुमच्या राज्यात सोडवा. तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेने मात्र या निर्णयाचं समर्थन केलंय. संजय निरुपम यावरती काय म्हणाले? दिल्लीला महाराष्ट्र सदन आहे, वाशीत यूपी भवन आहे, मग बिहार भवनला विरोध का? राजकीय अर्थ काय काढायचा? याच्यावरून तरी असं वाटतंय की राजकीय विश्लेषणात्मक पाहायला गेलं तर उत्तर भारतीय मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो. बिहार सरकारचा हा दावा मात्र स्पष्ट आहे की हा प्रकल्प पूर्णपणे नागरिकांच्या सोयीसाठी आहे. एकूणच काय, हे बिहार भवन पहिलं नाहीये. वाशीमध्ये याआधी उत्तर प्रदेश भवन आहे, केरळ भवन आहे, गुजरात भवन आहे, आसाम भवन आहे, ओडिसा भवन आहे, इत्यादी अनेक राज्यांची सरकारी इमारती आहेत. दिल्लीमध्येही महाराष्ट्र सदन आहे. पण प्रश्न असा की मुंबईत बिहार भवन उभारण्याचा निर्णय योग्य की अयोग्य? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.